अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. मुरुम शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी. 1140 बालकांना पोलिओचे 2 थेंब. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवार दिनांक 28 जून रोजी मुरुम ग्रामीण रुग्णालयाच्या वतीनं विविध ठिकाणी लसीकरण मोहीम यशस्वीरित्या पार पडली. या मोहिमेत 5 वर्षांखालील 1140 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब पाजण्यात आले. या मोहिमेअंतर्गत 92% उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. लसीकरण मोहिमेसाठी 1 मोबाईल टीम, 1 ट्रान्झिट टीम आणि 11 लसीकरण बूथ असा एकूण 13 पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. सर्व पथकांनी समन्वयाने काम करत लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवली. ही मोहीम जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धनंजय चाकूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आणि यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, वैद्यकीय व्यावसायिक तसेच रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यांनी विविध लसीकरण केंद्रांना भेट देऊन मोहिमेस प्रोत्साहन दिले. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या पाल्यांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्यासाठी पुढाकार घेतलेल्या सर्व पालकांचे ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने आभार मानले आहेत. तसेच लोकप्रतिनिधी, पत्रकार आणि विविध विभागांच्या सहकार्यामुळे ही मोहीम यशस्वी झाल्याचे प्रशासनाने सांगितलं आहे. या दरम्यान वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश अर्दाळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, फार्मसी अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि इतर कर्मचाऱ्यांनी शहरातील विविध केंद्रांवर समन्वयाने काम करत मोहीम यशस्वीपणे राबवली आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी लाडलेसाब नदाब, धाराशिव.